आज आपण पाहणार आहोत कस्टर्ड शेवया. त्याच्यासाठी मी ते दूध, कस्टर्ड पावडर, साखर, ड्रायफ्रूट, इलायची घेतलेली आहे, शेव घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे. एका भांड्यात मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. तेल असेल तर तेल वापरा, तेल, तूप, घी. ते घी टाकलेलं आहे थोडंसं. शेवया भाजून घेतल्या आहेत आणि दूध टाकलेलं आहे. हे बघा, 1-2 पेले मी ते दूध टाकलेलं आहे. ते साखर टाकायची आपल्याला. नंतर शेवया भाजून झाल्यावर दुधात साखर टाकून घ्यायची आहे. इथे मी एका कपामध्ये 1.5 ते 2 पावडर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आणि शेवयांमध्ये ओतायचं आहे. जी आपण खीर करणार आहेत ना, त्याच्यात ओतायचं आहे. एकीकडे ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेतलेले आहे घीमध्ये. ड्रायफ्रूट थोडेसे घीमध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. हे बघा, इलायची पावडर टाकलेली आहे. भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकलेत थोडेसे. मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. हे बघा, अशा प्रकारे कस्टर्ड शेवया खीर तयार केलेली आहे. तुम्ही करा.